काही लोकांची स्किन जास्त ड्राय असेल तर मॉइश्चरायझिंग ड्रिप्स असतात. काही लोकांच्या ह्याच्यामध्ये स्ट्रेसफुल लाईफ खूप आहे, त्यांना म्हणजे जेवता येत नाही व्यवस्थित, ते खाऊ शकत नाही, तर लाईफस्टाईल एकदम हेक्टिक आहे, पण त्यांना अँटीऑक्सिडंट ड्रिप असतात. खूप प्रकारचे ड्रिप्स आहेत, पण ह्याच्यापैकी मेजॉरिटी जे आहेत त्यांना मान्यता प्राप्त नाही आहे. कितीतरी प्रॉडक्ट्स, कितीतरी वायल्स प्रॉडक्ट्स, हे सगळं किती मिलीग्रॅमचे भेटत आहेत बाहेर, ते कोणालाच माहीत नाही आहे. लोक स्मगल करून आणतात, हे ते करून आणतात, आपल्याला ते माहीतच नाही ते कसे येतात. बट पीपल आर युजिंग अँड इट इज अनरेग्युलेटेड यूज. क्वालिफाईड डॉक्टर्स, प्रोफेशनल्स कधी ते तसं करणार नाही, पण जे अनक्वालिफाईड लोक आहेत, जे अशा प्रॅक्टिसेस करतात, एस्थेटिक प्रॅक्टिसेस करतात न क्वालिफाईड असताना, पण तिथेच हा प्रॉब्लेम जास्त होतो. खरं तर ग्लुटाथिओन जो मॉलिक्यूल आहे तो GRAS कॅटेगरीमध्ये येतो. GRAS म्हणजे काय? जनरली रिगार्डेड ॲज सेफ. तर US FDA जो आहे तो त्याला GRAS कॅटेगरीमध्ये मानलं जातं ते ग्लुटाथिओन, म्हणजे इट इज नॉर्मली रिगार्डेड ॲज अ सेफ मेडिसिन. एक्सेप्ट जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा ब्रेस्ट फीडिंग असाल, लॅक्टेटिंग असाल, किंवा तुम्हाला कॅन्सर वगैरेचा प्रॉब्लेम असेल, तर मग आपण ते अवॉइड करतो. यू हॅव टू गो टू द डॉक्टर. तुम्ही तुमच्या शरीरामध्ये डायरेक्ट रक्तामध्ये काही टाकताय, इंट्राव्हिनस थेरपी करताय, डॉक्टरांकडेच केलं पाहिजे. तुम्ही एखाद्या दुकानात किंवा मॉलमध्ये किंवा एखाद्या पार्लरमध्ये तुम्ही जाऊन कसं काय IV ड्रिप करू शकता मला समजत नाही. तिकडे ते प्रिझर्व कसं करतायत? फ्रीजमध्ये करतायत, 0 टेम्परेचरमध्ये करतायत, 15 टेम्परेचरमध्ये कसं करतायत? एक्सपायर आहे नाही एक्सपायर आहे तुम्हाला माहीत नाही आहे. सध्या रील्समध्ये आणि जाहिरातीमध्ये तुम्ही IP ड्रिप्सच्या बद्दल बघता आहात. ब्युटी प्रॉडक्ट्स म्हणून तुम्ही त्याचा विचार सुद्धा करत असाल, ब्युटी ट्रीटमेंटसाठी तुम्ही त्याचा विचार करत असाल, तर सावध व्हा. का ते आपण रिंकी कपूर यांच्याकडनं जाणून घेऊयात. म्हणजे जसं आपण इतर आजारांच्यासाठी ट्रीटमेंट घ्यायला जातो, तसं ह्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा आपल्याला आपली सगळी हिस्ट्री आणि खरी सांगायला पाहिजे. आणि तसंच आपल्याकडे पेशंट्स येतात, हिस्ट्री टेकिंग आपण जेव्हा करतो, काही पेशंट्स एस्थेटिकमध्ये, जनरली कॉस्मेटिकमध्ये हा खूप प्रचलन आहे. म्हणजे काय, ते दुसऱ्या डॉक्टरांकडनं जाऊन आले आणि मग चौथ्या डॉक्टरांकडे आले. ते डॉक्टर शॉपिंग त्याला म्हणतात आपण. डॉक्टर शॉपिंग करतात, म्हणजे रेट किती आहे, डॉक्टर कसा आहे, त्यांचे रिझल्ट कसे, ते शॉपिंग करतात. 5 डॉक्टरांकडे जाऊन मग एक डॉक्टर फिक्स करतात आणि ट्रीटमेंट करतात. आणि ह्याच्यात काय होतं, कधी ते आपली मेडिकल हिस्ट्री सांगत नाही. एखाद्या पेशंटने मला कधी जर सांगितलं नाही की मला डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे किंवा ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे, मला सांगितलं नाही, आणि मी त्याला IV ड्रिप दिला, तर मग काय होईल? दॅट इज अ थिंग. तर जर तुम्ही मोकळेपणाने तुमच्या डॉक्टरांकडे पूर्ण तुमची हिस्ट्री नाही सांगितली, काही पेशंट डिप्रेशन मेडिसिन्सवर असतात, अँटी एन्झायटी मेडिसिन्सवर असतात, सायकोलॉजिकल ट्रीटमेंटवर असतात, पण त्यांना असं स्टिग्मा वाटतो म्हणून ते डॉक्टरांना पण सांगत नाही. अँड दॅट इज व्हेरी डेंजरस. तुम्हाला जो डॉक्टर ट्रीटमेंट देतोय त्यांना तुमच्याविषयी सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. तुमची लाईफ, तुमचं काय औषध तुम्ही घेताय, तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत, आधी तुम्ही तसंच ट्रीटमेंट घेतला आहे का, कधी ॲलर्जी झाली आहे का, सगळं काही मोकळेपणाने डॉक्टरांना सांगायला गरजेचं आहे. नाहीतर मग उद्या कॉम्प्लिकेशन झाला, देन हू विल यू ब्लेम? जर तुम्ही एका कार्डिओलॉजिस्टकडे गेलात, कार्डिओलॉजिस्टने तुम्हाला सांगलं की तुम्हाला स्टेंटची गरज आहे, आणि जर तुम्हाला आधी स्टेंटचं ऑपरेशन झालेलं आहे, तुम्ही सांगणार नाही का? तुम्ही सांगणार, बरोबर आहे. तसं स्किन पण, तुमचा हेअर, तुमचं स्किन तुमच्या बॉडीचा महत्त्वाचा अंग आहे, एक अवयव आहे. स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी. तो पण दुसऱ्या ऑर्गनसारखा एक ऑर्गन आहे, आणि त्याच्यावर बॉडीचे जे बाकी सिस्टम्स आहेत त्याचा परिणाम त्याच्यावर पण पडतो, राईट आहे. तर मग त्याला वेगळं कसं ठेवू शकता तुम्ही? डॉक्टर, तुम्ही आत्ता बोललात म्हणून की म्हणजे सगळी हिस्ट्री सांगितली पाहिजे, तर त्याच्यावरनंच हा प्रश्न पण येतो, ते म्हणजे की अशा जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो, कुठले आजार असल्यावर आपण ही ट्रीटमेंट टाळलीच पाहिजे, म्हणजे कॉम्प्रोमाइजच नाही करता कामा, की त्या आजाराची ट्रीटमेंट आणि ही ट्रीटमेंट कॉम्प्रोमाइज बिलकुल नाही केली पाहिजे. म्हणजे कुठल्या आजारात टाळायला हवे अशा ट्रीटमेंट्स? येस, ऑफकोर्स. म्हणजे काही आजार आहेत, जसे डायबिटीज आहे, कोलेस्ट्रॉल कोणाला असेल, थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे अशा केसेसमध्ये ट्रीटमेंट करू शकत नाही असं नाही आहे, पण सावधपणा जरा वाढायला लागतो. म्हणजे डॉक्टर हॅज टू बी मोर केअरफुल इन ट्रीटिंग सच पेशंट्स. आता साधारण डायबिटीज काय, प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या माणसाला डायबिटीज आहे, प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या माणसाला कोलेस्ट्रॉल आहे, पण त्याच्यामध्ये कसा टायट्रेट केला पाहिजे ट्रीटमेंट, ते डॉक्टर तुम्हाला सांगतील. जर का तुम्ही डॉक्टरला ओपनली सांगितलं की मला असा प्रॉब्लेम आहे, आणि ते सांगायलाच हवा, कारण काही व्हेरिएशन्स असू शकतात. काही लोकांची स्किन जर जास्त सेन्सिटिव्ह आहे, त्यांना रोझेशियाचा समजा प्रॉब्लेम आहे, तर लेझरचे पॅरामीटर्स कमी होऊन जातात. वी हॅव टू गो लोअर. आणि जर तुमची स्किन जास्त रिॲक्टिव्ह आहे किंवा काय आहे, तर प्रत्येक ट्रीटमेंट किंवा प्रत्येक क्रीम्स तुम्हाला देता येणार नाही. तो इट डिपेंड्स लाईक दॅट. पण असं हानिकारक किंवा नुकसानदायक आहे, हो, कार्डियाक हिस्ट्री असेल,
म्हणजे आधी हार्ट अटॅक झाला आहे किंवा स्टेंट आहे, अँजिओप्लास्टी आहे, हे ते त्या केसेसमध्ये सगळ्या औषध तुम्हाला देता येणार नाही. तर ती लिस्ट कमी होऊन जाते. सगळे ट्रीटमेंट करता येणार नाही, ती लिस्ट कमी होऊन जाते. तर असं ह्या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की अनेकांना स्किन ॲलर्जी असते, काहींना काही फूडची ॲलर्जी असते. तर ॲलर्जीचे जे लोक आहेत, पेशंट्स आहेत किंवा ज्यांना जन्मतःच ॲलर्जी आहे किंवा डेव्हलप झालेली ॲलर्जी आहे, तर अशा लोकांनी ह्या ट्रीटमेंट स्किनच्या अवॉइड करायला हव्या की चालू शकतं केलेल्या? जर आपल्याला माहीत आहे की कुठल्या वस्तूची ॲलर्जी आहे तर ऑब्व्हियसली ते आपण अवॉइड करतो. आणि जर माहीत नसेल पण असं आहे की हा पेशंट जो आहे तो ॲलर्जिक टेंडन्सीचा आहे, म्हणजे ह्या त्या गोष्टीची त्याला ॲलर्जी होतच राहते, तर मग तसं पण आणि इन जनरल पण प्रत्येक औषधाची जी आपण इंजेक्ट करतो त्याची आपण टेस्ट करून घेतो. एक ॲलर्जी टेस्ट त्याला म्हणतात. औषधच नव्हे तर क्रीम्स, सिरम्स वगैरे पण असतात. त्या लोकांची स्किन जास्त ॲलर्जिक असते. क्रीमचं पण आपण सांगतो की जरा नेकवर 2-3 दिवस लावून बघा, तुम्हाला ॲलर्जीसारखं वाटतंय का, तरच त्याच्यानंतर फुल फेसवर लावा. तसं आपण गायडन्स त्यांना देतो. तसंच इंजेक्टेबल काही असेल, इनफॅक्ट इवन लोकल ॲनेस्थीसिया जर आपण इंजेक्ट करतो एखादी जागा सून करण्यासाठी, सपोज आपला मोल काढायचा आहे, जागा सून करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला इंजेक्शन ॲनेस्थेटिकचा द्यायला लागतो. त्या केसेसमध्ये पण आपण सेन्सिटिव्हिटी टेस्ट करून घेतो. सेन्सिटिव्हिटी टेस्ट म्हणजे छोटासा इंजेक्शन प्रिक देऊन बघतो, सपोज इनर फोरआर्ममध्ये किंवा नेकवर, की त्याचं रिॲक्शन होतो का बाबा, ॲनेस्थेटिकचं रिॲक्शन होतं, नाही असेल तरच मग जाऊन ते इंजेक्ट करतो. तर अशा केसेस जर तुम्ही एखाद्या क्वालिफाईड डॉक्टरांकडे गेले तर दे विल ऑलवेज फॉलो दिस प्रोटोकॉल. नेहमी ते प्रोटोकॉल फॉलो करतात. सेन्सिटिव्हिटी टेस्टिंग आपण त्याला म्हणतो. डॉक्टर, IV ड्रिप आता नवीन टेक्नॉलॉजी म्हणतात, टेक्नॉलॉजीच म्हणायला पाहिजे आपण, कारण डॉक्टरांच्याकडे अशा पद्धतीनं स्किन चांगली होण्यासाठी किंवा मग तुमच्या सुंदरतेसाठी वगैरे असं काही सुरुवातीपासून हे नव्हतं. तर आत्ता ते काहीतरी नवीन आलेलं आहे. हे काय असतं, म्हणजे लोकांना जर समजून घ्यायचं असेल खरोखर ही IV ड्रिप ट्रीटमेंट काय आहे, तर हे म्हणजे काय असतं एकतर आधी, आणि हे कशासाठी दिली जाते? तर ह्याच्यामध्ये IV ड्रिप्सच्या खूप कॅटेगरीज आहेत. स्किन लाईटनिंगसाठी असतं, मग अँटी एजिंगसाठी असतं, स्किन रिज्युव्हनेशनसाठी असतं, वेट लॉससाठी असतं, हायड्रेशनसाठी असतं, प्रत्येक ह्याच्या कॅटेगरीचे वेगवेगळे ड्रिप्स आहेत. काही लोकांची स्किन जास्त ड्राय असेल तर मॉइश्चरायझिंग ड्रिप्स असतात. काही लोकांच्या ह्याच्यामध्ये स्ट्रेसफुल लाईफ खूप आहे, त्यांना म्हणजे जेवता येत नाही व्यवस्थित, ते खाऊ शकत नाही, लाईफस्टाईल एकदम हेक्टिक आहे, पण त्यांना अँटीऑक्सिडंट ड्रिप असतात. खूप प्रकारचे ड्रिप्स आहेत, पण ह्याच्यापैकी मेजॉरिटी जे आहेत त्यांना मान्यता प्राप्त नाही आहे. अच्छा, मग कुठले आहेत ते मान्यता प्राप्त नाही आहेत ते? हां, काही आहेत ज्यांना आहे आणि काही आहेत ज्यांना मान्यता प्राप्त नाही आहेत, स्पेशली त्वचेच्या विषयी. म्हणजे जर आपण सपोज सिम्पल एक्झाम्पल, अँटीऑक्सिडंट जे ड्रिप्स असतात त्याच्यामध्ये ग्लुटाथिओन वगैरे असतं, त्याच्यात ग्लुटाथिओन पर से IV देण्यासाठी मान्यता प्राप्त आहे, पण त्वचेसाठी नाही. ते दुसऱ्या आजारांसाठी त्यांच्या ट्रीटमेंटसाठी मान्यता प्राप्त आहे. म्हणजे लिव्हर फेलियरमध्ये ग्लुटाथिओन कधीपासून चाललं आहे. मेडिकल ट्रीटमेंट्समध्ये इट इज वन ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट फॉर लिव्हर फेलियर. इट इज अ व्हेरी गुड ट्रीटमेंट फॉर ट्रीटिंग लिव्हर सिरोसिस. लिव्हरचे जे प्रॉब्लेम्स आहेत, क्रॉनिक प्रॉब्लेम्स, त्याच्यामध्ये आपण ग्लुटाथिओन देतो इंट्राव्हिनस. त्याच्यानंतर किमोथेरपीमध्ये जर काही पेशंट्सला नर्वस डॅमेज होतो, नर्वस सिस्टमचा डॅमेज, तर ते रिव्हर्स करण्यासाठी काही एक्सटेंटपर्यंत रिव्हर्स करू शकतो, त्याच्यासाठी ग्लुटाथिओन. कारण ते अँटीऑक्सिडंट मानलं जातं. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, आपल्या बॉडीवर कुठल्याही प्रकारचं स्ट्रेन किंवा स्ट्रेस असेल तर रिॲक्टिव्ह ऑक्सिजन निर्माण होतो, जे आपल्यासाठी धोकादायक असतं आणि आपले टिश्यूज डॅमेज करतो. मग त्याच्यासाठी त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी आपण ग्लुटाथिओन किंवा अँटीऑक्सिडंट्स वगैरे देतो. तर ह्याचा जो हिस्ट्री आहे ते खूप आधीपासूनच आहे. IV ग्लुटाथिओन ड्रिपचं पण मेडिकल केसेसमध्ये, वैद्यकीय जे हार्डकोर केसेस आहेत त्याच्यामध्ये. स्किनसाठी त्याचा उपयोग म्हणजे लास्ट 8-10 वर्षांमध्येच स्टार्ट झाला आहे. कारण इट वॉज अ बेसिकली साईड इफेक्ट ऑफ इंजेक्टिंग ग्लुटाथिओन. त्या लिव्हरच्या पेशंट्समध्ये जेव्हा ग्लुटाथिओन देण्यात येत होतं तेव्हा त्यांची स्किन लाईट व्हायला लागली. तर तेव्हा लोकांना समजलं की हा एक साईड इफेक्ट आहे ग्लुटाथिओनचा. साईड इफेक्ट म्हणजे किंवा पॅरलल इफेक्ट आपण म्हणू शकतो. पॅरलल इफेक्ट. मग आता ते पॅरलल इफेक्ट त्यांनी ट्रीटमेंटसाठी मग ते हळूहळू डॉक्टर्स यूज करायला लागले. पण एक गोष्ट अशी आहे की कारण ह्याची डिमांड खूप जास्त आहे मार्केटमध्ये. कारण प्रत्येक व्यक्तीला, स्पेशली इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये, एशियन कंट्रीज, आफ्रिकन कंट्रीज, तो एक
मानसिक हा असा आहे की फेअर स्किन किंवा लाईट स्किन त्याचा खूप म्हणजे सायकोलॉजिकली इट इज इनग्रेन्ड इन द सिस्टम. सो द डिमांड इज व्हेरी हाय आणि त्याच्यामुळे ह्याचा जो ग्रे मार्केट आहे तो खूप वाढला आहे. ग्रे मार्केट म्हणजे काय, एखाद्या प्रमाणात तुम्ही औषध देऊ शकता, सेफ डोजेसमध्ये तुम्ही औषध देऊ शकता, पण एखाद्या प्रमाणाच्या जास्त जर काही लोकांचं काय वाटतं की जास्त मिलीग्रॅम दिला तर मग जास्त फेअरनेस येईल, जास्त मिलीग्रॅम दिला तर जास्त अँटी एजिंग होईल, असं काहीच नसतं. सेफ डोस दिलं तर इट इज ओके. जर तुम्ही एखाद्या डोसच्या वर गेलेत तर इट इज अ प्रॉब्लेम आणि त्याच्यात काय होऊ शकतं दॅट नोबडी नोज, कारण त्याच्यावर स्टडीज सध्या नाही आहेत. जर मान्यताच प्राप्त नाही आहे तर स्टडीज कुठून येतील, तर स्टडीज नाही दिलं जातं. पीपल डू इट, म्हणजे त्याचे रिझल्ट ती एक वेगळी गोष्ट आहे की रिझल्ट किती येतं. प्रत्येकामध्ये रिझल्ट येत नाही, काही लोकांमध्ये 0 रिझल्ट आहे, काही लोकांमध्ये ॲव्हरेज आहे, काही लोकांमध्ये खूप चांगला रिझल्ट आहे. सो इट इज व्हेरी व्हेरिएबल. त्याच्यावर स्टडीज सध्या नाही आहेत, रँडमाइज कंट्रोल ट्रायल्स नाही आहेत, ऑफ लेबल इंडिकेशन म्हणून ते दिलं जातं करंटली. सो पेशंटला व्यवस्थित इन्फॉर्म करून की बाबा असं काही आहे पण त्याला मान्यता प्राप्त नाही आहे सध्या, तुम्हाला करायचं असेल तर आपण सावधपणे ते करू शकतो, बट इट इज ॲट युअर ओन रिस्क. ओके. काही खूप सारे ट्रीटमेंट्स असतात मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये की जे ऑफ लेबल असतात. म्हणजे क्रोसिनचा आता जो आपण साधा पॅरासिटामॉल घेतो त्याचं फीवर कमी करण्यासाठी आहे, पण ते आपण दुसऱ्या गोष्टींसाठी पण यूज करतो, बॉडी एकसाठी हे ते सगळं काही मान्यताप्राप्त नसतं. पण डॉक्टरच्या इव्हॅल्युएशनच्या प्रमाणे जर ते व्यवस्थित असेल आणि देऊ शकतो त्याचा ॲडव्हान्टेज आहे, तर सुपरविजनमध्ये ते देऊ शकतो आपण. तसंच ह्या केसेसमध्ये आहेत आणि ह्या केसेसमध्ये काय ती स्टँडर्ड डोस आहे त्याच्यापेक्षा 100 टाइम्स 1000 टाइम्स लोक इंजेक्ट करतात. कशासाठी ते? आणि ते सगळं नॉर्मल चॅनलनी भेटत नाही कारण त्याच्यावर रेग्युलेशन काहीच नाही आहे. तर अशा जे वायल्स आहेत ते भेटले जातात मार्केटमध्ये 10,000 20,000 50,000. डॉक्टर प्रिस्क्रिप्शनमध्ये ते अलाउड नाही आहे आणि ते डॉक्टर प्रिस्क्राईब करत नाही कारण ते प्रिस्क्रायबेबल नाही आहेत. दिस इज ऑल इफ आय वुड से ऑफ म्हणजे ते नॉर्मल आपलं ॲक्सेप्टेड चॅनल्स नाही आहेत. दिस इज ऑल. पण मग ह्याच्यावर काही बंधनं आणण्याची गरज आहे का? गरज आहे कारण ही कम्प्लिटली अनरेग्युलेटेड आहे. कितीतरी प्रॉडक्ट्स, कितीतरी वायल्स प्रॉडक्ट्स हे सगळं किती मिलीग्रॅमचे भेटत आहेत बाहेर ते कोणालाच माहीत नाही आहे. लोक स्मगल करून आणतात, हे ते करून आणतात, आपल्याला ते माहीतच नाही ते कसे येतात. पण पीपल आर युझिंग अँड इट इज अनरेग्युलेटेड यूज. क्वालिफाईड डॉक्टर्स प्रोफेशनल्स कधी ते तसं करणार नाही, पण जे अनक्वालिफाईड लोक आहेत जे अशा प्रॅक्टिसेस करतात, एस्थेटिक प्रॅक्टिसेस करतात न क्वालिफाईड असताना, पण तिथेच हा प्रॉब्लेम जास्त होतो. हे ग्लुटाथिऑन जे आहे म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता नाव आलं म्हणजे हे शेफाली जरीवालाच्या नंतर ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. पण डॉक्टरांच्या मध्ये कुठले डॉक्टर असे आहेत की हे ट्रीटमेंट देऊ शकतात किंवा याचा वापर करू शकतात, असं काही ठरलेलं आहे का की सरसकट सगळे डॉक्टर्स देऊ शकतात? असे जे ट्रीटमेंट्स आहेत खरं तर एस्थेटिक ट्रीटमेंट्स, कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स जे आहेत ते एका डोमेनमध्ये येतात. डर्मॅटोलॉजिस्ट किंवा प्लास्टिक सर्जन्स, मॅक्झिलोफेशियल हे सगळे लोक जे डे टू डे बेसिसवर ज्यांनी ह्याच्यावर स्टडी केलेलं आहे ते 3 वर्ष 5 वर्ष त्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड आहेत, ती लोक हे सगळं ट्रीटमेंट्स करतात आणि दे आर म्हणजे तुमच्या सेफ्टीसाठी तुम्हाला त्याच ठिकाणी गेलं पाहिजे जिथे क्वालिफाईड प्रोफेशनल डॉक्टर्स ज्यांनी ह्याच क्षेत्रात त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे किंवा स्टडी केली आहे. बरोबर आहे. म्हणजे आजकाल तुम्ही बघतात एस्थेटिशियन, कॉस्मेटॉलॉजिस्ट हे ते काय काय आहे, ट्रायकोलॉजिस्ट हे ते. सो दॅट इज यू नेवर नो व्हॉट दे हॅव डन, काय त्यांची डिग्री आहे, त्यांचं क्वालिफिकेशन काय, 2-3 महिन्याचा कोर्स करून ते ओपन करून बसले असतात. कॉम्प्लिकेशन उद्या झाला ते कॉम्प्लिकेशन सांगत नाही की मी आज होणार आहे उद्या होणार आहे. जर का जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लोक काही करत नाही. अनफॉर्च्युनेटली दुर्भाग्याने आता हा एपिसोड घडलाय तरच हे सगळं समोर आलंय. म्हणजे काय काय घडतंय लोकांच्या लाईफमध्ये डेली बेसिसवर आणि काय काय चालू आहे ते आपल्याला आता हळूहळू समजायला आलंय कारण एवढी मोठी सेलिब्रिटी बरोबर हे सगळं झालंय. साधारण माणसाबरोबर हे रोजच होत असतील पण कोणाला समजतच नाही, कोणी रिपोर्ट करत नाही, कोणी निरीक्षण करत नाही, काहीच नाही. पण आता हे समोर आलंय म्हणून आपण चर्चा करतोय, नाहीतर ह्याच्यावर चर्चा पण होत नाही. काय काय अनरेग्युलेटेड चाललंय ह्याच्यावर कंट्रोल आणणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही कुठल्या डॉक्टरांकडे जाताय, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, किती वर्षांपासून प्रॅक्टिस करतायत, त्यांना ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स किती आहे ते सगळं जाणून बुजून केलं पाहिजे. नाहीतर उद्या काय कॉम्प्लिकेशन झाली किंवा साईड इफेक्ट झाली मग तुम्ही कोणाला ब्लेम करणार?
ग्लुटॅथिऑन जे आहे तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे, तर ते कोणी घ्यायला नको किंवा कोणीही त्याच्यासाठीचा आग्रह धरायला नको, कारण हल्ली पेशंट्सच्या सांगण्यानुसार डॉक्टर ट्रीटमेंट देतात किंवा मग ते त्याच्यासाठी नाईलाजाने गोष्टी केल्या जातात, म्हणजे मग कुणीही असेल ते, तर मग कोणी घ्यायला नको हे? खरं तर ग्लुटाथिऑन जो मॉलिक्यूल आहे तो GRAS कॅटेगरीमध्ये येतो. GRAS म्हणजे काय? जनरली रिगार्डेड ॲज सेफ. तर US FDA जो आहे तो त्याला GRAS कॅटेगरीमध्ये मानलं जातं ते ग्लुटाथिऑन. म्हणजे इट इज नॉर्मली रिगार्डेड ॲज अ सेफ मेडिसिन. एक्सेप्ट जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा ब्रेस्ट फीडिंग असाल, लॅक्टेटिंग असाल किंवा तुम्हाला कॅन्सर वगैरेचा प्रॉब्लेम असेल तर मग आपण ते अवॉइड करतो. तरी पण हा औषध जर ओरल आपण स्टार्ट करायचं असेल किंवा इंट्राव्हिनस किंवा काही स्टार्ट करायचं असेल तर एक बेसिक ब्लड इव्हॅल्युएशन आपण नेहमीच करतो. किडनी फेलियर, लिव्हर फेलियरचे पेशंट्स आहेत त्यांना ते द्यायचं नसतं. काही पेशंट्स ज्यांना कार्डियॅक अरेस्ट किंवा कार्डियॅक हिस्ट्री, मेजर कार्डियॅक हिस्ट्री असेल त्यांना आपण देत नाही. प्रेग्नेंट आणि लॅक्टेटिंग फिमेल्सला देत नाही. आणि ज्या लोकांना ॲलर्जिक टेंडन्सी आहे, म्हणजे आधी कधी ग्लुटाथिऑनची किंवा अँटीऑक्सिडंटची ॲलर्जी झाली असेल, ह्याच्यामध्ये हे कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. म्हणजे ॲब्सोल्युटली यू कॅनॉट गिव्ह. बाकी केसेसमध्ये इट इज अ मेजरेबल थिंग. म्हणजे द फिजिशियन इव्हॅल्युएट केलं पाहिजे की देऊ शकतो की नाही, किती रिस्क आहे आणि किती बेनिफिट आहे. ग्लुटॅथिऑन घेतलं दीर्घकाळासाठी तर काही आजार होऊ शकतात का किंवा होतात का किंवा डॅमेज होतं का इंटरनल? काही स्टडीज आहेत की जर ग्लुटाथिऑन अनरेग्युलेटेड घेतला, म्हणजे मॉनिटरिंग आणि निरीक्षण मध्ये नाही घेतला आणि कंटिन्युअसली घेतला, तर मग काही केसेस आहेत ज्याच्यामध्ये किडनी फेलियरचं रिपोर्टिंग आहे. बट दीज आर नॉट प्रॉपर स्टडीज. म्हणजे आता स्किनसाठी जे आपण यूज करतोय त्याला 10 वर्ष 12 वर्ष झाली असेल, म्हणजे त्याच्यावर लॉंग टर्म स्टडीज सध्या नाही आहेत की लॉंग टर्म स्किनसाठी जे डोस आपण देतो त्याच्यात काही प्रॉब्लेम्स आहेत का. नोबडी नोज टिल नाव. आणि ते हळूहळू समजायला येईल. पण तोपर्यंत आपण आपल्यातर्फे सावधपणा वापरावा आणि डॉक्टरांनी पण सावधपणा वापरावा. दॅट इज व्हॉट आय हॅव टू से. आपण IV ड्रिपबद्दल बोलत होतो, तर हे IV ड्रिप जे आहेत ते कुठल्या वयात घेतलं जायला हवं किंवा घेतलं पाहिजे? आणि ते पार्लर्समध्ये, म्हणजे मी रील्स बघते हल्ली त्याचे, मला येतात. तसं मी काही असं म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये जाणारी व्यक्ती नाही आहे सतत किंवा मला तसं सुंदर दिसायचं आहे, पण मला ते रील्स येत राहतात. बहुतेक मी हेल्थचे जे बघत असते त्याच्यामध्ये. तर हे डॉक्टरकडनं करायचं असतं की ब्युटिशियनकडनं करायचं असतं, की थेरपी देणारे असे वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स असतात हल्ली, आपण म्हणूयात की असे शॉप्स असतात, तर त्यांच्याकडनं करायचं असतं? तुम्ही मला सांगा तुम्हाला काय वाटतंय कुठे केलं पाहिजे ते? ड्रिप आहे म्हणून डॉक्टर असं मला ऑफकोर्स तुम्ही नसमध्ये काही टाकताय, उद्या काही इन्फेक्शन झाला, व्हॉट विल यू डू? तुम्ही कुठे धावत जाणार आहे? यू हॅव टू गो टू द डॉक्टर. तुम्ही तुमच्या शरीरामध्ये डायरेक्ट रक्तामध्ये काही टाकताय, इंट्राव्हिनस थेरपी करताय, डॉक्टरांकडेच केलं पाहिजे. तुम्ही एखाद्या दुकानात किंवा मॉलमध्ये किंवा एखाद्या पार्लरमध्ये तुम्ही जाऊन कसं काय IV ड्रिप करू शकता मला समजत नाही. तिकडे ते प्रिझर्व कसं करतायत? फ्रीजमध्ये करतायत, 0 टेम्परेचरमध्ये करतायत, 15 टेम्परेचरमध्ये कसं करतायत? एक्सपायर आहे नाही एक्सपायर आहे तुम्हाला माहीत नाही आहे. त्याचं पॉवर किती आहे माहीत नाही. एखादी व्यक्ती IV ड्रिपसाठी जर गेली तर ते स्टँड लावतात, ते बॉटल लावतात आणि सलाईन चढवतात. त्याच्यामध्ये काय टाकलं आहे तुम्हाला माहीत आहे का? ते तुम्हाला डॉक्टरांच्या क्लिनिकमध्येच समजेल काय टाकते. आणि यू कॅन ऑलवेज आस्क ह्याच्यात काय काय आहे बाबा मला सांगा. यू नीड टू बी अवेअर. सतर्कता जी आहे ती गरजेची आहे. अशा ट्रीटमेंट्स, इनफॅक्ट कुठलाही ट्रीटमेंट जर तुम्ही टॅबलेट पण घेताय, इट हॅज टू बी अंडर मेडिकल सुपरविजन. इट कॅनॉट बी अंडर अ ब्युटिशियन सुपरविजन. सॉरी टू से, ते होऊ शकत नाही. तुमच्याच जीवाला त्याला धोका आहे आणि ज्या दिवशी धोका होणार त्या दिवशी तुम्ही वाचणार पण नाही ते बघायला. कोणी ह्या अशा IV ड्रिप्स घ्यायला नकोत, म्हणजे कुठल्या वयाच्या लोकांनी घ्यायला नकोत. अगदी डॉक्टरकडे जाऊन सुद्धा ह्याच्यासाठीचं इन्सिस्ट करायला नको, कारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे स्वतःच पेशंटच सांगत असतात की हे. आणि जर पेशंटला आपण जर का नाही म्हटलं किंवा काही म्हटलं तर काही पेशंट असे असतात ते कुठून तरी ते सोर्स करून, वेंडर करून, केमिस्ट करून, सोर्स करून घरीच एखाद्या नर्सला बोलून, कंपाऊंडरला बोलून करून घेतात. आणि ते खूप डेंजरस आहे. म्हणजे इज दॅट लॉजिकल? एनी नॉर्मल लॉजिकल पर्सन तसं कसं करणार? जोपर्यंत तुम्हाला मानसिक तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, नॉर्मल लोक तसं करू शकत नाही. अँड आय फील दिस इज हायली डेंजरस. इट शुड नॉट बी डन. प्लीज तुमच्या आयुष्याचा तुम्ही केअर घ्यायला गरजेचं आहे. एक IV ड्रिपच्या बद्दलचं पण आहे.
ते असं म्हणतात की ते विटॅमिन्स सुद्धा दिले जातात आणि मग त्याच्यामध्ये आणखीन फायदा होतो. तुम्ही गोळ्या घेण्यापेक्षा दररोज तुम्ही ते IV ड्रिप घेतलं एकदा की मग तुम्ही सॉर्टेड असता. हे काहीच सॉर्टेड नसतं, कायमस्वरूपी काहीच नसतं, काहीच रिझल्ट. तुम्ही IV ड्रिप कसाचाही घेतला ते एव्हरीथिंग इज टेम्पररी. म्हणजे असं नाही की मी टॅबलेट घेतली आणि मी ड्रिप घेतला त्याच्यामध्ये काय फरक आहे. ऑब्व्हियसली टॅबलेट जर आपण घेतला तर ॲब्झॉर्प्शन 20%च होतो, 80% वेस्ट जातं कारण बॉडी तेवढं ऑब्झॉर्ब करत नाही. IV जर घेतला तर 100% ऑब्झॉर्प्शन आहे, पण त्याचा अर्थ असा नाही आहे की ते परमनंट रिझल्ट आहे. म्हणजे मी ड्रिप घेतला तर परमनंट आहे आणि टॅबलेट घेतली तर टेम्पररी, असं काहीच नाही आहे. ह्या फील्डमध्ये सगळं काही मेंटेनन्सवर डिपेंड असतं. तुम्ही ड्रिप घेतला की तुम्ही टॅबलेट घेतलं, मेंटेनन्स तर करायलाच लागतो कारण शेवटी ते बॉडीमधनं निघूनच जातं. हे अँटी एजिंगच्या ट्रीटमेंटमध्ये रिस्क किती आहे आणि म्हणजे काय म्हणजे ह्या वयात रिस्क असू शकते, असते का मुळात रिस्क? म्हणजे असणारच आहे जेव्हा अशा गोष्टी असतात तेव्हा, तर काय रिस्क असू शकते साधारण? बघा, प्रत्येक ट्रीटमेंटची रिस्क असते. म्हणजे जर मी साधारण तापासाठी पण औषध घेला त्याच्याने पण लाईफ थ्रेटनिंग रिॲक्शन होऊ शकतो. तर एखादी गोष्ट जर मी तोंडात टाकलं तर बॉडीमध्ये गेलं तर रिस्क इज देअर, राईट. क्रीम लावण्यात पण रिस्क आहे. म्हणजे आता हल्लीच माझ्याकडे एक पेशंट आले होते, त्यांनी म्हणजे एक ट्रीटमेंट असतं TCA पील म्हणून, ते आपण क्लिनिकमध्ये करतो एक्ने स्कार्स वगैरेसाठी. त्यांनी कुठून ते सोर्स केला मला माहीत नाही. TCA इज अ डेंजरस मेडिसिन. TCA म्हणजे एक प्रकारचं ॲसिड असतं आणि ते आपण यूज करतो स्कार्स कमी करण्यासाठी. ते डॉक्टर यूज करतात, डर्मेटॉलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन यूज करतात स्कार्स कमी करण्यासाठी. तो एवढा डेंजरस आहे की जर त्याचा एक थेंब आपल्या हातावर पडला तर ती स्किन जळून जाते. इट इज सो डेंजरस टू यूज. सो इट इज सपोज टू बी यूज ओनली बाय डॉक्टर्स. त्यांनी काय केलं, त्यांच्या नाकावर खूप स्कार्स होते, त्यांनी तो TCA कुठून आणला मला माहीत नाही, इट इज इलिगल. आणला, स्वतःच्या नाकावर लावून बसला. त्याच्यानंतर सकाळी जेव्हा उठला तर पूर्ण स्किन जळलेली. आणि नाव ही इज कमिंग फॉर ट्रीटिंग दॅट. मी कसं ट्रीट करणार ते 100% कधीच ठीक होणार नाही. अंडरस्टूड. सो इट इज लाईक दिस. प्रत्येक गोष्टीचा, लावायचा असो की खायचा असो की इंट्राव्हिनस असो, काहीच असो, इंजेक्शन असो, काहीच असो, म्हणजे साधारण तेलचा पण रिॲक्शन होऊ शकतो लोकांना. बेसन आपण घरी लावतो त्याचा पण ॲलर्जी होऊ शकतो, बरोबर आहे. मेहंदी आपण लावतो त्याचा ॲलर्जी होतो. हेअर डायची ॲलर्जी होऊन पिगमेंटेशन फुल बॉडीमध्ये येऊ शकतं. प्रत्येक गोष्टाची ॲलर्जी होऊ शकते, साईड इफेक्ट होऊ शकतो, कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर आपल्यातर्फे आपण एवढं करू शकतो की अवेअरनेस आपला चांगला असला पाहिजे. जर तुम्हाला तो ट्रीटमेंट करायचा आहे तर व्यवस्थित चांगल्या क्वालिफाईड डॉक्टरांकडे जा, सगळं डिस्कस करून घ्या. त्याचं साईड इफेक्ट काय आहे, त्याचा बेनिफिट काय आहे, रिस्क बेनिफिट रेशिओ मेजर करून आणि मग तशा ट्रीटमेंट्सकडे तुम्ही जाऊ शकतात. आजकाल जी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, सेफ्टी इज देअर आर अ लॉट ऑफ सेफ थिंग्स. आधीचे लेझर आणि आताच्या लेझरमध्ये म्हणजे खूप फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. हे आधीचे लेझर्सने कॉम्प्लिकेशन जास्त व्हायचे, आता तेवढे कॉम्प्लिकेशन्स नाही आहे. तर टेक्नॉलॉजी रोज म्हणजे इम्प्रूव्ह व्हायला चालली आहे. तरी पण इव्हॅल्युएशन आणि सावधपणा तेवढी आपली रिस्पॉन्सिबिलिटी आणि ड्युटी असली पाहिजे. तुमच्याशी बोलताना असं जाणवलंय की अशी काही औषधं आहेत की जी म्हणजे लोक जाऊन थेट दुकानातनं घेत आहेत ब्युटी प्रोडक्टच्या नावाखाली, ग्लुटॅथिओन असेल किंवा TCA असेल, त्याच्यासाठी काय करायला हवं? याच्यासाठी काही बंधनं घातली पाहिजेत का? अशी काही हार्मफुल औषधं किंवा ट्रीटमेंटच्या प्रकारामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेले क्रीम्स असतील किंवा मग काही सिरम्स वगैरे असतील, तर अशा गोष्टी ह्या ऑनलाईन किंवा मग केमिस्टकडे अवेलेबल नको करायला, यासाठीच्या म्हणजे सरकारनं काही सोय केली पाहिजे, याच्यासाठीचे काही इन्स्ट्रक्शन्स दिले पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? काही औषधं आहेत डेंजरस कॅटेगरीमध्ये ते येतात आणि त्यांचा मिसयूज खूप आहे. म्हणजे एवढं आहे की सध्या जी नॅशनल बॉडी आहे डर्मेटॉलॉजिस्टची, नॅशनल बॉडी ऑफ डर्मेटॉलॉजिस्ट आणि स्किन स्पेशलिस्टची जी बॉडी आहे, त्यांनी एक मोहीम स्टार्ट केली आहे. पहिली मोहीम अशी आहे की जे काही क्रीम्स असतात, आपण केमिस्टकडे जातो, मला खाज येते, काय लावू, केमिस्ट एक ट्यूब उठून तुम्हाला देतो. सध्या असं आहे, त्यांना प्रिस्क्रिप्शनची गरज नाही आहे. तर त्याच्यात बहुतेक जनरली स्टेरॉइड्स असतात, कारण स्टेरॉइड लावताच इमिजिएटली तुमची खाज, फंगल इन्फेक्शन ते खूप कॉमन आहे. मला म्हणजे नायटा आहे, मला फंगल इन्फेक्शन आहे, जातो आपण केमिस्टकडनं औषध घेऊन. डॉक्टरांकडे कोण जाणार, एवढी लाईन कोण लावणार, त्यांचं कन्सल्टेशन कोण देणार? साधी गोष्ट आहे, एक डाग आहे तो जाईल, क्रीम घेतला, केमिस्ट नाही गेला तर मग डॉक्टरांकडे जाऊ. दिस इज वॉट पीपल डू रॉंग. आणि मग तेव्हा केमिस्ट तुम्हाला एक स्टँडर्ड क्रीम उठून देतील ज्याच्यामध्ये 99% स्टेरॉइड असतं.
आणि आजकाल प्रॉब्लेम असा झाला की स्टेरॉइड कसं आहे, तेव्हाची तुमची खास जाईल, तेव्हाचा डाग जाईल, स्टॉप केल्यानंतरच एकदम वाढून घेतो आणि मग ते एवढं रेझिस्टंट होतं की मग डॉक्टर पण त्याला ट्रीट करू शकत नाही. म्हणजे अननोइंगली स्टेरॉइड शरीरावर येतच. आणि दुसरं म्हणजे तसंच दुसरं एक आहे फेअरनेससाठी पार्लरमध्ये लोक जातात, पार्लरमध्ये एखादी क्रीम दिली जाते, त्याला लेबल नाही आहे, काहीच नाही, त्याच्यावर काय कंटेंट्स आहे आपल्याला माहीत नाही आहे. ब्युटिशियन सांगते हे लावा तुमचं स्किन गोरा होऊन जाईल, लोक खुशी खुशी घेऊन जातात. 200-300 रुपयात ती क्रीम भेटते, कोण जाणार ट्रीटमेंट करायला, डॉक्टरांकडे हजारो रुपये खर्च करायला. आपण लावून बघूया, त्यांना रिझल्ट भेटतो. 99% केसेसमध्ये ते स्टेरॉइड असतं किंवा हायड्रोक्विनोन असतं. हे सगळे डेंजरस क्रीम्स आहेत. जेव्हा आपण लावतो तेव्हा त्याचा रिझल्ट खूप चांगला दिसतो, सगळीकडे सगळे वाव वाव म्हणतात. 3 महिन्यानंतर तुम्ही बघणार एकदम काळसटपणा येईल चेहऱ्यावर आणि मग तुम्ही डॉक्टरांकडे धावत जाणार की अरे बाबा आता ह्याला कसं ठीक करायचं. तुम्ही गेलाच का तिकडे? तुम्ही गेला तर तुम्ही क्रीम घेतली, त्याच्यामध्ये लेबल नाही आहे, कंटेंट असंच काहीतरी लावून देणार का? तुमचं शरीर आहे, तुमची जबाबदारी नाही आहे का बघायला मी काय लावते, मी काय खाते, काय करते? म्हणजे रेग्युलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण लोक असं करतात, कन्झ्युमर्स असं करतात. म्हणून मला असं वाटतंय की काही डेंजरस जे औषधं आहेत, ज्याची लिस्ट आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये डॉक्टरांचं हे प्रिस्क्रिप्शन गरजेचं आहे आणि गव्हर्नमेंटने काही स्टेप्स घ्यायला पाहिजेत ह्याला कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे प्रिस्क्रिप्शन शिवाय ह्या औषधं द्यायला जाणार नाही. एक जसं म्हणजे आजारी पडलो आपण ट्रीटमेंट घेत असताना, तुम्ही मगाशी पिरियड्सचा उल्लेख केला की त्याच्यात स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, तर अशा ज्या ट्रीटमेंट्स आहेत काही त्या टाळल्या गेल्या पाहिजेत. तर आजारी पडलो तर हे अँटी एजिंगचे जे ट्रीटमेंट किंवा जे काही आपण ब्युटी ट्रीटमेंट्स घेण्यासाठी गेलेलो आहे, तर ते थांबवलं पाहिजे का, ते घ्यायला नको का, की कंटिन्यू केलं तरी चालतं? डिपेंड. सर्दी खोकला झाला तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जर तुम्ही अँटीबायोटिक घेतायत त्याच्याबरोबर तर मग दुसरे टॅबलेट्स तुम्ही थांबवू शकतात. असं नाही की अँटी एजिंगचे टॅबलेट मी 1 महिना नाही घेतलं तर मग मी एजिंग माझी परत स्टार्ट होईल की मी जसा होता तसंच होऊन जाणार, असं नाही आहे. ते थांबता येतं. टेक प्रिकॉशन ना, कशाला तुमचं दुसरे औषधं जर तुमचे चालू आहेत, जर एखाद्या व्यक्तीला हार्टचा प्रॉब्लेम झाला, डेंग्यू झाला, कोविड झाला, काय झालं, त्याचं औषध करणं जास्त गरजेचं आहे. ते तुम्ही करून आणि मग त्याच्यानंतर अँटी एजिंग व्यवस्थित झाल्यानंतर परत स्टार्ट करा. त्याच्यात काय असं नाही की नाही घेतलं तर मग काय होणार. सावधपणा वापरलेलं बेटर आहे. अँटी एजिंग ट्रीटमेंटबद्दल चर्चा सुरू झाली आणि पुन्हा हा पण प्रश्न उद्भवला, ते म्हणजे की अशा ट्रीटमेंट ह्या जीवघेण्या ठरतात. काही एक साईड असते ही जी थेटच बोलून जाते. तर खरोखर आहे का अशा जीवघेण्या ट्रीटमेंट ठरू शकतात का, किंवा मग एका ठराविक मर्यादेपेक्षा, एका ठराविक म्हणजे एक लिमिट आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेळा केलं तर मग तुमचा त्याच्यातने जीव सुद्धा जाऊ शकतो? असा पॉसिबिलिटी असतो की जर तुम्ही एखादी गोष्ट, जर तुम्ही पॅरासेटामॉलचाच एक्झाम्पल देते मी तुम्हाला, जर तुम्ही तुमचा डोज आहे थ्राईस अ डे, दिवसातनं 3 गोळी घ्यायची आहे, तुम्ही दिवसातनं 6 गोळ्या घेतला काही होणार नाही. तुम्ही दिवसातनं 10-10 गोळ्या घेतला तर ऑब्व्हियसली तुमचा जीव त्याच्याने पण जाऊ शकतो, लिव्हर टॉक्सिसिटी होऊन मरून जाऊ शकता तुम्ही. सो इट इज लाईक दॅट. कुठलाही ट्रीटमेंट जर तुम्ही एक्सेसमध्ये केला, जर मी बोटॉक्स करायला गेले, मी बोटॉक्स जर एक्सेसमध्ये टाकले तर माझे मसल्स अजून खराब होतील, त्यांच्यामध्ये पॉवरच राहणार नाही. बरोबर आहे. ती एखाद्या लिमिटमध्ये करणं गरजेचं आहे. मला जर 40 युनिट बोटॉक्सची गरज आहे तर 40 युनिटची गरज आहे. जर मी 20 युनिट टाकले तर मला रिझल्ट येणार नाही आणि जर मी 50 युनिट टाकले तर मला कॉम्प्लिकेशन होऊ शकतो. असं आहे. तो एव्हरी ट्रीटमेंट दीज आर ड्रग्स. ड्रग म्हणजे काय? बोटॉक्स एक ड्रग आहे, इट्स अन औषध आहे. ते त्याला लिमिटेशन असतं, म्हणजे कमी आणि जास्त. कमी केलं तर रिझल्ट नाही, जास्त केलं तर कॉम्प्लिकेशन. इट इज अंडरस्टूड. कुठलाही जर तुम्ही एखादा साधा विटॅमिन सी, विटॅमिन बी पण घेतला तर हायपर विटॅमिनोसिस करून एक गोष्ट असते, त्याच्यामध्ये नर्वस सिस्टम डॅमेज होऊ शकतो. सो एव्हरीथिंग हॅज अ लिमिट. म्हणजे विटॅमिन सी आहे म्हणजे असंच आपण घेतो ते, म्हणजे येता जाता आपण एक टॅबलेट खाऊन जातो, दॅट इज इट इज नॉट राईट. म्हणजे 10 विटॅमिन सी घेतले तर माझी स्किन एकदम यंग होऊन जाणार असं नसतं. ते जी लिमिट आहे त्याच्यामध्ये करा. ग्लुटाथॉन जर लिमिट त्याची 600 मिलीग्रॅम असेल, डॉक्टरांनी ते तुम्हाला सल्ला दिली आहे 600 तुमच्यासाठी आहे, आणि जर मी 60,000 घेतला तर मला कॉम्प्लिकेशन होणार नाही. हाऊ विल द बॉडी टेक इन दॅट? इट हॅज टू कॉज प्रॉब्लेम्स, राईट? सो दॅट इज हाऊ इट इज. हल्ली ब्युटी ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या करण्यासाठी, म्हणजे बोटॉक्सचाच तुम्ही उल्लेख केला म्हणून, तर ते पार्लरमध्ये सुद्धा होतं. हेअर रिमूव्हल, लेझर हेअर रिमूव्हल, ते सुद्धा पार्लरमध्ये होतं. त्याच्यानंतर काहीतरी, म्हणजे मला माहीत नाही आहे खरं तर, माझं ह्याच्याबद्दलचं फार ज्ञान नाही आहे, पण अशा गोष्टी पार्लरमध्ये होतात. तर मग म्हणजे
कुठल्या गोष्टी पार्लरमध्ये केल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी डॉक्टर? बघा सध्या काय आहे, पेशंटला समजत नाहीये, कस्टमरला समजत नाही. त्यांना असं वाटतंय की घरी लेझर मशीन घेऊन आले, माझा हेअरमॉलमध्ये काय आहे, घरी लेझर मशीन घेऊन आले, एक टेक्निशियन येऊन करून जात आहेत आणि प्रत्येक महिन्याला मी बोलवते, कारण त्याच्यात सिटिंग्स लागतात. क्लिनिकमध्ये कोण जाणार, नॉर्मल ट्रीटमेंट आपण करू शकतो. पण हळूहळू पेशंट्सला आता समजण्यात आलं आहे की ह्याचा प्रॉब्लेम आहे. कितीतरी पेशंट माझ्याकडे येतात की मला रिझल्टच नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मला बर्न झालेत, दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे जे केस होते ते आहेत आणि नवीन केस याला अजून लागलेत, तिसरी गोष्ट. तर हे कॉम्प्लिकेशन्स हळूहळू येत लागलेत. कारण काय आहे, नॉर्मल एखादा टेक्निशियनने केलं आणि एखाद्या डॉक्टरांनी केलं त्याच्यात फरक असेल. त्याच्यात पॅरामीटर्स असतात, सेटिंग असतात, कॉम्प्लिकेशन कसे हँडल करायचे ते असतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, एवढ्या मोठ्या मोठ्या मशीन्स, एवढ्या मोठ्या मोठ्या टेक्नॉलॉजीज आपण त्याला असंच म्हणजे कॅज्युअली घेतोय. इट इज व्हेरी डेंजरस. जोपर्यंत कॉम्प्लिकेशन होणं, आता मी तुम्हाला सांगितलं TCA वाले जे आलेत त्यांना कॉम्प्लिकेशन झाल्यावरच त्यांना समजलं की अरे एवढा डेंजरस आहे का, आता मी काय करणार, समजलं. तसं पण तसंच लेझरमध्ये कॉम्प्लिकेशन झाल्यावर आपल्याला समजतं की हे डेंजरस आहे, ते करायला नको होतं. सो देर आर मेनी ट्रीटमेंट्स. बोटॉक्स करून येतात लोक, कुठून करून येतात. माझे काही फ्रेंड्स आहेत, इवन डॉक्टर फ्रेंड्स, सॉरी टू से, सेलिब्रिटीजच्या घरी जाऊन बोटॉक्स आणि फिलर्स करतात. इट इज नॉट राईट. स्टेरिलिटी कशी मेंटेन करणार तुम्ही, टेम्परेचर कसा मेंटेन करणार, एखादा कॉम्प्लिकेशन झाला तर घरी कसा हे करणार. पण करतात लोक, म्हणजे प्रत्येक प्रकारचे आहेत आपल्या पृथ्वीमध्ये. त्याला कुठे कुठे तुम्ही जाऊन बघणार. बट अल्टिमेटली कॉम्प्लिकेशन झाल्यावर समजतं. बोटॉक्स केला, पार्लरमध्ये वाकडा करून मूक आला, मग त्याच्यानंतर तो सांगतो अरे हे काय झालं मला, मग तुम्ही पार्लरमध्ये कशाला गेलेत. त्या डॉक्टरांना किती एक्सपिरियन्स आहे, किती पेशंट बोटॉक्स मारलेत त्यांनी, 10, 15, 20. ज्यांनी 100 पेशंटला मारले, 1000 पेशंटमध्ये त्यांच्याकडे का नाही गेले तुम्ही. सो दॅट इज अ प्रॉब्लेम. ते कॉम्प्लिकेशन झाल्यावर समजतं. सो दॅट इज द थिंग. अकॉर्डिंग टू मी प्रत्येक ट्रीटमेंट जो आहे, ट्रीटमेंट कॅटेगरीमध्ये जे येतं ना, ते सगळं डॉक्टरांकडेच केलं पाहिजे. एक होम रेमेडी म्हणून, म्हणजे डॉक्टरकडे पण नाही जायचं आणि पार्लरकडे पण नाही जायचं, म्हणून होम रेमेडी आपण हल्ली जास्त चर्चेमध्ये असे, त्याच्यामध्ये काही लोक गोळ्या घेतात विटॅमिन्सच्या, झिंक्सच्या, तर आणि B12च्या, म्हणजे स्किन चांगली होते असं म्हटलं की लगेच गोळ्या घेतात. तर हे कितपत योग्य आहे आणि खरोखर असे काही परिणाम त्याच्याने होतं का? परिणाम त्याच्याने बघा, तुम्ही जर विटॅमिन D डेफिशियन्सी असेल, मी विटॅमिन D घेतलं तर त्याचा ॲडव्हान्टेज तर आहेच. आणि सोशल मीडियामध्ये सगळं काही खराब आहे असं मी सांगत नाही. बेसिक सिम्पल गोष्टी, म्हणजे जर मला रक्ताचा मी टेस्ट केला, विटॅमिन B12ची डेफिशियन्सी दिसते तर ठीक आहे, तुम्ही B12चा कॅप्सूल घेऊ शकता. विटॅमिन Dची डेफिशियन्सी आहे, येस मी विटॅमिन Dचं हे घेऊ शकते. पण प्रत्येक गोष्ट म्हणजे, पण त्याच्यापेक्षा जास्त जर काही आहे, तुम्ही ट्रीटमेंटसाठी काय करताय, डेफिशियन्सीसाठी नाही, तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेऊनच केलं पाहिजे असं मला वाटतंय. कारण विटॅमिन D पण तुम्ही आयुष्यभर घ्यायचं आहे की तुम्ही 3 महिना घ्यायचं आहे, की तुम्ही इंजेक्शन घ्यायचे की तुम्ही टॅबलेट घ्यायची, हे कोण डिसाईड करणार आहे. दॅट द डॉक्टर हॅज टू डिसाईड. एनिथिंग विच युअर पुटिंग, तुमच्या शरीरात तुम्ही काय टाकताय त्याच्यासाठी यू नीड एक्सपर्ट कन्सल्टेशन. एक तुम्ही म्हणजे डर्मेटॉलॉजिस्ट आहात आणि त्याचबरोबर कॉस्मेटिक डर्मेटॉलॉजिस्ट पण आहात, त्यामुळे तुम्हालाच प्रश्न विचारणं योग्य वाटतं मला. खरोखर अशा ट्रीटमेंट्सची किंवा सुंदर दिसण्यासाठी इतक्या उपद्व्यापांची, स्वतःच्या शरीराला त्रास करून घेण्याची गरज असते का? म्हणजे एक सोशल स्टिग्मा सोडला किंवा मग सायकोलॉजिकल इश्यूज सोडले तर? गरज म्हणजे आजकालच्या जनरेशनमध्ये, आजकालच्या आयुष्यात आपल्याकडे असे टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये आपण चांगले दिसू शकतो. म्हणजे जर माझे केस गळत आहेत तर मला फुल राईट आहे की माझे केस चांगले व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यासाठी मेडिसिन्स आहेत, सगळं काय आहे. आणि व्हेरी सेफ ट्रीटमेंट्स, खूप सेफ ट्रीटमेंट्स आहेत. तर मग कशाला नाही. म्हणजे एखाद्या पार्टीमध्ये जर मी गेले किंवा मी घरीच बसले, माझ्या घरी रिलेटिव्ज आले, नातेवाईक आले आणि माझा स्कॅल्प जर बॉल्ड आहे, म्हणजे केसच नाही आहे मला, तर सगळे काय मला विचारणार आहे. मग त्याच्याने जर ट्रीटमेंट्स आहेत आणि ज्याच्यामुळे माझे केस येऊ शकतात परत, तर वाय नॉट. म्हणजे दॅट इज अ पार्ट ऑफ युअर वेलबिंग. ती तुमची जी आतमधून तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला कॉन्फिडन्स वाटते की नाही, तुमचा मानसिक स्टेटस कसा आहे आणि फिजिकल स्टेटस पण का नाही. म्हणजे असं नाही, एखाद्या लिमिटमध्ये जर तुम्ही सगळं काय केलं त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. जर माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, माझा चेहरा भरलेला आहे,
आधीच्या कालामध्ये लोक म्हणायचे की काय करायचं, ठीक आहे पिंपल्स सगळ्यांनाच असतं, थोड्या वेळानंतर ते जातील. पण पिंपल्स आहे, त्याच्यामध्ये स्कारिंग आहे, त्याच्यामुळे मला जॉब भेटत नाही आहे, माझं लग्न होत नाही आहे, मला रोज लोक हे टॉन्ट करतायत आणि मला कॉन्फिडन्स नाही आहे, माझा स्किन खराब झाला आहे. तर स्किन खराब झालं म्हणजे ती स्किनची डिझीज आहे नाही का. तर स्किनची डिझीज ट्रीट करणं गरजेचं आहे. जर मला डिझीज आहे ते ट्रीट करणं गरजेचं आहे. तसंच काही लोकांना अंडर आयचे बॅग्स असतात, स्वोलन अंडर आय असतात, त्याचे वेगवेगळे कारण असू शकतात. पण ते ट्रीट करून जर ते व्यवस्थित होऊ शकतं आणि माझी डे टू डे लाईफ चांगली होऊ शकते, माझं मेंटल स्टेटस, माझी क्वालिटी ऑफ लाईफ चांगली होऊ शकते, जर मी लिमिटमध्ये केलं तर आणि व्यवस्थित जे आहे ते केलं तर, देन वाय नॉट. दॅट इज अ क्वेश्चन. म्हणजे असं नाही आहे की ते कशाला केलं पाहिजे असं नाही आहे, ते केलं पाहिजे जर तुम्हाला त्याचा ॲडव्हान्टेज आहे आणि त्याचा डेफिनेट ॲडव्हान्टेज आहे. एक मी कोट पॅन्ट घालून बसते आणि एक मी अशा शॉर्ट्स घालून बसते इंटरव्ह्यूला आले, तर मग त्याचा फरक नाही आहे का. तर अपिअरन्सचा फरक पडतो आपल्या मानसिक स्थितीवर पण आणि आपल्या शारीरिक स्थितीवर पण आणि सोशल कंडिशनवर पण त्याचा फरक, समाजमध्ये पण त्याचा फरक पडतो. पण तो फरक असा व्हायला नको की त्याच्यामुळे म्हणजे एवढी एन्झायटी होते की मी मरूनच जाते. इट शुड नॉट बी लाईक दॅट. बॅलन्समध्ये सगळं काय असलं पाहिजे. जर एखादी व्यक्ती माझ्याकडे नाकाचा प्रॉब्लेम घेऊन आली, त्याचं नाक व्यवस्थितच दिसतंय, पण सगळ्यांनी सांगितलं म्हणून किंवा एखाद्या सेलिब्रिटीचं नाक खूप चांगलं आहे म्हणून मला पाहिजे, दॅट इज रॉंग. पण जर माझं नाक ॲक्च्युली खराब आहे, मला श्वास घेता येत नाही आहे किंवा ते दिसायला वाकडं दिसतंय आणि ते सरळ करता येणार, तर मग इट शुड बी डन. मग त्याच्याने त्याचा आयुष्याचा एकदम चेंज होऊ शकतो. जॉबमध्ये, त्यांच्या सोशल लाईफमध्ये, त्यांच्या फिजिकलमध्ये आणि सायकोलॉजिकल पण ट्रॉमा खूप असतो. ज्यांचे केस गळतात त्यांना सायकोलॉजिकल, त्या लेडीजचं कॅन्सरमध्ये किमोथेरपीमुळे जे केस गळतात त्या लेडीजचा किंवा त्या जेंट्सही असो का नाही, तरी पण त्यांना असं वाटतं की माझे केस घेत, त्यांना म्हणजे कॅन्सर त्यांचा ठीक झाला तरी पण आरसामध्ये बघितलं तर त्यांना असं वाटतंय की अरे मला कधी कॅन्सर झालेला आणि माझ्या शरीरात कॅन्सरचे हे अजून आहेत, तर मी काय करू, कारण ते दिसायला त्यांना असं दिसतंय की हो मला कॅन्सर झालेला. सो इट इज अ सायकोलॉजिकल ट्रॉमा आणि त्याला ट्रीट करता येतं. आजकाल ते आपल्याकडे खूप टेक्नॉलॉजीज आहे, त्याच्याने केस येऊ शकतात परत, देन वाय नॉट. तर आपण डॉक्टर रिंकी कपूर यांच्याकडनं ऐकलेलं आहे अँटी एजिंग ते ब्युटी ट्रीटमेंट्स ते त्याचबरोबर मग तुमच्या विटॅमिन्स कन्झम्पशन अशा अनेक विषयांवर ते आपल्याशी भरभरून बोललेले आहेत. तुम्हाला आजचा हा हेल्थ टॉकचा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही नक्की कळवा. तसंच तुमचे जे काही प्रश्न असतील तर या एपिसोडच्या खाली कमेंट बॉक्समधनं आमच्यापर्यंत ते पोहोचवा. धन्यवाद रिंकीजी. धन्यवाद. तर जसं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनं एखादं जर तुम्हाला आयव्ही ड्रिप घ्यायचं असेल तर ते डॉक्टरांकडूनच घेतलं पाहिजे, ही पहिली गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे शरीरात काहीतरी जर तुम्ही टोचत असाल तर त्याच्याबद्दल तुम्ही सावध असलं पाहिजे. स्वतः ठरवून कुठल्याही गोष्टी घरच्या घरी केल्या नाही पाहिजेत, ही काळजी तुम्ही नक्की घ्याल. सुंदर दिसणं हा अधिकार असला तरी सुद्धा त्याच्यासाठी जीवावर गोष्टी बेतू नयेत याची सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे. आजचा हा हेल्थ टॉकचा पॉडकास्टचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. धन्यवाद.